सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने काँग्रेसमध्ये परतण्याचं आता निश्चित झालंय। 31 मार्चला मुंबईमध्ये टिळक भवनामध्ये ते पक्ष प्रवेश करतील। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यावेळी उपस्थित असतील। 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेकडून प्रणिती शिंदेंविरोधात निवडणूक लढवलेली होती। अकोला पश्चिमची पोटनिवडणूक रद्द करण्यात आली आहे। जिंकून येणाऱ्या उमेदवाराला अवघ्या 4 महिन्यांचा कालावधी मिळणार असल्यानं ही निवडणूक रद्द करावी अशी याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि यावर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं निवडणूक रद्द करण्याचा निर्णय दिला आहे। नाशिकमध्ये तीव्र उन्हाळा जाणवायला लागलेला शनिवारी 38°C इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलंय। 2022 नंतर यंदाच्या मार्चमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे। दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय। विदर्भामध्ये काही भागांमध्ये येत्या 24 तास अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि त्याचवेळी राज्यातल्या उर्वरित भागामध्ये हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे। मेघगर्जनेसह पावसाच्या भाकितामुळे पिकांना फटका बसण्याची भीती आहे। दरम्यान अकोल्यामध्ये 41°C तापमानाची नोंद झाली आहे। वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये सूर्यफूल लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला। 4 एकरमध्ये सूर्यफुलांची लागवड करण्यात आली आहे। दरवर्षी भुईमूग, हळद, उन्हाळी मूग, ऊस अशी पिकं घेतली जात होती। मात्र यंदा सूर्यफूल लागवडीचा पहिलाच प्रयोग करण्यात आला आणि तो यशस्वी ठरला आहे। नाशिक शहरातल्या अनेक भागात आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रामध्ये यांत्रिक आणि इतर दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत आणि त्यामुळे पाणीपुरवठा बंद राहील। म्हणून नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन नाशिक महापालिकेनं केलं आहे। मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यामध्ये कपात होणार नसल्याचं महानगरपालिकेनं स्पष्ट केलं आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे। राज्य सरकारनं मुंबईसाठी निभावणी साठ्यामधून पाणी उपलब्ध करून दिलंय। पाणी कपातीचा त्यामुळे कुठलाही प्रस्ताव नाहीये। मात्र नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। मुलींचा लक्षणीय घटता जन्मदर, त्यात वधूपित्यांच्या वाढत्या अपेक्षा आणि अटीशर्तींमुळे विवाह इच्छुक तरुणांना मुली मिळणं कठीण झालंय। अनेक उपवर तरुणांची 35 उलटूनही त्यांचं लग्न झालेलं नाहीये आणि या प्रश्नावर येवल्यातल्या स्वामी गिरे या तरुणानं फलकाद्वारे व्यथा मांडून या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधलं।